चला तर ह्या वर्षीच्या पावसाळी सह्याद्री सफरीला परत एकदा सुरुवात करू. बदलापूर, वांगणी, नेरळ असं करत आम्ही शहरी धावत्या जीवनाला मागे टाकून हळूहळू चाललो होतो निसर्गाच्या कुशीमध्ये. सकाळी 7:15च्या सुमारास आमची लोकल कर्जत स्टेशनला लागली आणि आम्ही पायउतार झालो. वीकडे असल्या कारणाने कर्जतला सुद्धा चाकरमान्यांची तुडुंब गर्दी होती. कर्जतवरून हा गड अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. कर्जत स्टेशनवरून आपण बसने सुद्धा ह्या गडाला जाऊ शकतो, पण ह्यावेळेस आपण गाडी आधीच बुक केली होती. अशी डायरेक्ट गाडी तुम्ही बुक केली तर ती 900 ते 1000 रुपये जाऊन येऊन घेते. ग्रुप असेल तर हाच पर्याय आपल्याला सर्वात उत्तम पडतो. कर्जतवरून आपला प्रवास कर्जत, भोरगाव फाटा, सोंडाईगड असं सुरू झालं. मध्येच मोरबे डॅमचं विहंगम दृश्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बैरागी व्लॉग्स. आणि सर्वात माझा नेहमीचाच आवडतीचा प्रश्न, प्रवास करताय ना, करायलाच पाहिजे. आणि आज आपण आलेलो आहोत जवळजवळ 3 ते 4 महिन्यानंतर ट्रेकिंगसाठी, सह्याद्री भ्रमंतीसाठी, दुर्ग भ्रमंतीसाठी कर्जत येथे असलेल्या सोंडाई किल्ल्याच्याकडे. सोंडाई किल्ला हा सर्वात छोटा किल्ला आहे मान्सून ट्रेकसाठी. 2024चा पहिला मान्सून ट्रेक आपला असणार आहे किल्ले सोंडाई, जो कर्जतमध्येच आहे. कर्जतपासून, स्टेशनपासून या किल्ल्यापर्यंत यायचं कसं हे तुम्हाला मी जसा ट्रेक चालू होईल आपला तशी थोडी माहिती देईलच. तर माझ्यासोबतच राहा आणि करा मजा ह्या सह्याद्री सफरीची, किल्ले सोंडाईची. भेटू. ह्या किल्ल्यासाठी तुम्हाला कर्जत स्टेशनपासून 2 पर्याय आहेत. जसे आम्ही करून आलेलो आहोत प्रायव्हेट टॅक्सी, कारण का आम्ही 5 ते 6 जण होतो. सो तुम्हाला प्रायव्हेट टॅक्सी बरी पडेल. ती 500 ते 600 रुपये घेते. तर जर तुम्ही 7 ते 8 जण असाल तर पर पर्सन खर्च कमी होतो. आणि दुसरा पर्याय असा आहे की आपण कर्जत स्टेशनपासून बस स्टँड आहे, बस पकडून आपण भोरगाव फाट्याच्या जवळ येऊ शकतो. आणि भोरगाव फाट्यापासून तुम्हाला एकतर चालत यावं लागतं, किंवा सॅटर्डे संडे किंवा पीक सीझन असेल तर टमटम असतात, ज्या काही 20 किंवा 25 रुपये घेऊन तुम्हाला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत सोडतात. तर आत्ताशी ट्रेक सुरू झालेला आहे. 5 मिनटं फक्त आपण चालत आहोत. आणि ह्या सह्याद्री सफारीमध्ये नेहमीचप्रमाणे आपले सवंगडी आपल्याला जॉईन झालेले आहेत. त्याच्यातले काही नवीन आहेत, काही जुनेच आहेत, ज्यांना तुम्ही ओळखत असाल. तर पटापट चेस करून आपण ह्यांना पकडलेलं आहे, ह्यांना गाठलेलं आहे, कारण का आपण मागे थांबलेलो होतो इंट्रोसाठी. तर एकेकाचं आपण इंट्रोडक्शन करून घेऊ. काही जण जुनेच आहेत आणि काही जण नवीन जॉईन झालेले आहेत आपल्याला. तर ह्याला तर तुम्ही ओळखतच असालच. नमस्कार, मी सचिन. हाय, मी कविता. आणि हे 2 सवंगडी आपल्याला आज नवीन जॉईन झालेले आहेत. ओमकार. हाय, आय एम फरीन. मैं फरीन. ओमकार वर्सेस ओमकार. लेट्स गो. ट्रेकचा रस्ता भरपूरच सोपा आहे. मोठीच्या मोठी मळलेली पायवाट आहे. आणि आपण हार्डली 5 मिनटं जरी ट्रेक झाला तरी पण असे मोठे मोठे स्टॉल तुम्हाला दिसतात. आता आपण वीकडेजमध्ये आलेलो असल्या कारणाने हे स्टॉल सध्या बंद आहेत. आपण ट्रेकसाठी वीकडेजच निवडतो, कारण ते सॅटर्डे संडे प्रत्येक ठिकाणी गर्दीच असते. आणि आपल्याला जायचं आहे त्या गडमाथ्यावर. ते आहे सोंडाई किल्ल्याचा गडमाथा. थोड्याच उंचावर आल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं पठारवजा जागा दिसते. समोरच मचाण आहे. तुम्हाला जर कुठला निशाणी हवी असेल, लँडमार्क हवं असेल तर हे मचाण आहे. आणि त्याच बाजूने ही मोठी मळलेली पायवाट सरळ गडमाथ्याकडे जात आहे. इथे बोर्डसुद्धा लावलेला आहे किल्ले सोंडाईचा. आणि त्याच बाजूने हा रस्ता गडावर जातो. हीच वाट चालू राहण्याच्या नंतर आपल्याला दिसते ही गडाची पहिली पायरी. ह्याच पायरीला आपण नतमस्तक होऊ आणि महाराजांचं नाव घेऊन जाऊ किल्ले सोंडाईवर. कर्जत इथे वसलेल्या ह्या किल्ल्याचा उपयोग पूर्वीच्या काळी आसपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी केला जाई. गडावर काहीही बांधकाम आता शिल्लक नाही आहे किंवा तटबंदीसुद्धा उपलब्ध नाही आहे. केवळ टेहाळणीचाच किल्ला हा त्या काळी असावा. गडावर आता सोंडाई मातेचे मंदिर आहे. तेवढे भाविक मनापासून दर्शन घेण्यासाठी तिथे जातात.
ह्या वाटेवरून ट्रेक करत आला असता तुम्हाला हे कातळ कोरीव बांधकाम लागतं आणि याच कातळ कोरीव बांधकामावर हे खोदलेले आहेत पायऱ्या. सध्या पाऊस पडलेला असल्या कारणाने भरपूर निसरड्या झालेल्या आहेत. सरळ आहे बा, इथं पायरी आहे. हां येस. मेरे को नहीं हो रहा है. 15 ते 20 मिनिटाचा ट्रेक आपला झालेला आहे. इकडून अजून एक 10 ते 15 मिनिटाचा ट्रेक केला आपण तर आपण पोहोचतोय पहिल्या पायरीच्या इथे. ह्या किल्ल्याचा जो गडमथा आहे तो थोडा अवघड असल्या कारणाने तिथे शिड्या लावलेल्या आहेत लोखंडी, ज्या पावसाळ्यामध्ये थोडं स्लिपरी असतात. ते आपल्याला लक्ष देऊन चढायचे आहेत. थोड्याच वेळात आपण त्या पायऱ्यांपाशी पोहोचणार आहोत. भेटू. गड चढताना जरा कातळ असलेले पॅच आम्हाला मिळत होते. अशा ठिकाणी मॉन्सून ट्रेक करताना खूप सावधानता बाळगावी लागते. पाय ठेवताना सुद्धा रोवून ठेवावा. सोंडाई ट्रेक हा तसा बिगिनर्ससाठी खूपच सोपा ट्रेक आहे. उन्हाळा असो या पावसाळा, कुठलाही ऋतू असला तरी हे सह्याद्रीतले सवंगडी आपल्या प्रत्येक ट्रेकमध्ये आपली साथ करत असतात. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्यासोबत येत असतात. अर्धा ट्रेक करून झाल्याच्या नंतर पावसाला सुरुवात झालेली आहे आत्ताच. त्यामुळे रेनकोट घातलेले आहेत आणि पुढची सफर तशीच सुरू ठेवलेली आहे. ऊन पाऊस आपल्याला थांबवू नाही शकत गड किल्ल्यांपासून. सो आपला ट्रेक सुरू राहणार आहे. पाऊस जोराचा आला किंवा ऊन पडलं तरी सुद्धा फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा आणि या गडाची मजा घेत राहा. तर मंडळी, आपण जवळजवळ पाऊण तासाच्या ट्रेक नंतर आपण अशा पठारावर येऊन बसतो जिकडे आपल्याला मागे पहिली शिडी दिसते. आता ती धुक्यामुळे दिसत नाही कारण इथे प्रचंड जोराचा वारा सुटलेला आहे, तुम्ही बघताय. आणि हा वारा सोसाट्याचा दिसतोय आणि त्याचमुळे आमच्या सगळ्यांच्या मनात एकच गाणं वाजतंय आणि ते म्हणजे 1 2 3 आले तुफान किती जिंकणा सोडली झेप घेऊन आकाशी स्वप्ने झाली पुरी. मस्त सोसाट्याचा वारा सुटलेला असल्या कारणाने ट्रेक करायला अजूनच जोम आलेला आहे सगळ्यांना. मस्त पटापट भराभर पाऊल उचलत आहोत, बिगे पुढे जात आहोत मित्रांनो. आता पुढेच समोरच आपल्या डोळ्यांसमोर आहे पहिली शिडी. ती ओलांडल्याच्या नंतर आपल्याला दिसणार आहेत पाण्याचे टाके आणि त्याच सोबत आपल्याला पहिले पाण्याचे टाके दिसलेले आहेत मित्रांनो. तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा. हे बघा, हे पाण्याचे भव्य टाके आहेत. जे दुर्गसेवक, गड संवर्धक जे आपले मित्रमंडळी आहेत हे वर्षभर झटत असतात अशाच किल्ल्यांवरून प्रत्येक टाके साफ करण्यासाठी, गड संवर्धन करण्यासाठी. आणि त्याचा रिझल्ट आपल्याला पावसाळ्यात बघायला मिळतो. कारण का, असं मंजूळ पाणी आपल्याला प्यायला मिळतं. तर सलाम अशा दुर्गसेवकांना. मंडळी, जेव्हा आपण पहिली शिडी चढून येतो तेव्हाच त्याच्या डाव्या साईडला ही एका साईडला अशी दरी आहे मित्रांनो आणि छोटंसं कातळ कोरीव काम आहे इथे. त्याच्यावरून जर सावकाश चालून जर आपण पुढे आलो तर आपल्याला हे तिसरं टाकं दिसतं. खाली 2 टाके आपण बघितले, हे तिसरं टाकं आहे. आणि खाली अशी संपूर्ण दरी आहे. आणि आपल्या ट्रेकर मंडळी समोरच माथेरान डोंगर रेंज आहे, डोंगर रांग आहे समोरच, जे आपल्याला काहीही दिसत नाही आहे कारण का धुक्याचा पडदा संपूर्ण किल्ल्याच्या आड आलेला आहे. आणि हाच दुसरा जिना आहे ज्याला आपण दुसरी शिडी म्हणू शकतो, जी गडमाथ्यावर चाललेली आहे. अशा पद्धतीने दुसरी शिडी आपण चढत आहोत.
ही त्यातल्या थोडी मोठी शिडी आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला एकच विनंती आहे, ह्याच्यावर जेव्हा चालाल तेव्हा तुम्ही जरा लक्षपूर्वक चाला, कारण का पावसामुळे ह्या जरा निसरडे झालेल्या आहेत आणि मध्ये मध्ये थोड्याशा तुटलेल्या पण आहेत. तर तेवढी फक्त काळजी घ्या. बाकी ट्रेक मस्त चाललेला आहे आणि दुसरी शिडी क्रॉस करत आहोत आपण. दुसरी शिडी पार केल्यावर समोरच आपल्याला हे भव्य खांब टाके पाहायला मिळते. खांब टाके म्हणजे जे टाके पिलर्स म्हणजेच दगडी खांबांवर पेललेले असते ते. जवळजवळ 15 ते 20 फुटाचे हे टाके असावे. आणि अशाच प्रकारे आपण तिसऱ्या शिडीवर पोहोचलेलो आहोत. सोसाट्याचा वारा आहे मित्रांनो, आसपासचा कुठलाही प्रदेश दिसत नाहीये. नाहीतर आपण ह्या ठिकाणी उभं राहिलो तर तुम्ही माझ्या डाव्या साईडला बघताय, इकडे मोरबे डॅम आहे आणि मोरबे डॅमच्या त्या साईडला इर्शालगड सुद्धा दिसतो. आणि गडाच्या उजव्या साईडला जर तुम्ही प्रॉपर बघितलं तर कर्नाळ्यापर्यंतचा प्रदेश दिसतो, जो हालाकी आता दिसत नाहीये, कारण का पाऊस तर प्रचंड आहे आणि शिवाय धुकं सुद्धा भरपूर आहे. तर आता आपण आलेलो आहोत गडमाथ्यावर. गडमाथा हा तसा बघायला गेला तर एकदम लहानसा आहे, कारण का जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं, हा फक्त टेहाळणीचा किल्ला म्हणून प्रसिद्ध होता. आणि हे आपल्याला समोर दिसत आहेत ह्या मूर्त्या, ह्यांना सोंडाई आईचं मंदिर मानलं जातं. ही सोंडाई माता आहे, ह्या भोवतालच्या गावाची ग्रामदैवत असावी कदाचित. हे बघा इकडे बोर्डसुद्धा लावलेला आहे सोंडाई मातेचा. आणि असा आहे संपूर्ण गडमाथा. प्रॉपर फोर्टिफिकेशन या गडाला बिलकुल नाही आहे, पण तरीसुद्धा निसर्गाने आच्छादलेला आहे या गडाला. आता सध्या संपूर्ण सगळ्या ठिकाणी धुकं असल्या कारणाने आसपासचा परिसर आपल्याला दिसत नाही आहे की आपण किती वर आलेलो आहोत. पण खरंच स्वर्गसुख म्हणजे काय हे सह्याद्रीत आल्याशिवाय कोणालाच कळत नाही. तर मंडळी आता आपला ट्रेक झालेला आहे आणि आपण परतीच्या मार्गावर आहोत. जवळजवळ पाऊण डोंगर आपण उतरलेला आहे. मस्ताना मौसम आहे आणि पाऊस जस्ट ओसरलेला आहे, तर त्यामुळे आपण जरा थांबलेलो आहोत चहा नाश्त्यासाठी. गरमागरम चाय घेतोय आणि नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. चिअर्स. तर मंडळी अशा प्रकारे आपला सोंडाई किल्ल्याचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. ह्याची संपूर्ण मजा धमाल तुम्हाला लवकरच यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आणि असेच नवनवीन दुर्ग भ्रमंती, सह्याद्री भ्रमंती तुमच्या भेटीला मी घेऊन येतच राहील. बैरागी व्लॉग्स ह्या तुमच्याच आवडत्या चॅनलमध्ये माझ्यासोबतच राहा. नेहमीच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये असं आपण बागडत राहू. लवकरच पुन्हा भेटू नवीन एक दुर्ग भ्रमंती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.